पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी कार्यालयाचे उद्घाटन मार्कंडेय मंदिर इथं करण्यात आलं। पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापूर शहरात गेल्या 40 वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो। यंदाही सामुदायिक विवाह सोहळा 10 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। या निमित्त सामुदायिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिर इथं अखिल भारतीय पद्मशाली युवा जनसंगमचे अध्यक्ष प्रथमेश महेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा यांची प्रमुख उपस्थिती होती। यंदा सामुदायिक सोहळ्यात सर्व समाज बांधवांनी सामील होऊन विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि अखिल भारतीय पद्मशाली युवा जनसंगमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे यांनी केलं। सालाबादप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपल्या सर्वांना माहिती आहे की पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळाचं आयोजन करण्यात येत असतो आणि त्याचं कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे। मी अनेक जे गरजू आहेत त्यांना हीच विनंती करणार आहे की आपण सगळेजण या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावं, कारण आपण बघतोय की दिवसेंदिवस सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांची जी संख्या असते ती कमी होत चाललेली आहे, पण पद्मशाली युवक संघटना अतिशय चांगला उपक्रम ते घेतात, त्यामुळे अधिक संख्येत तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित व्हा। पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने गेली 40 वर्ष झाली आपण सामुदायिक विवाह सोहळा सोलापुरात पहिल्यांदा पद्मशाली युवक संघटनेच्या मार्फत करण्यात येत होतं, परंतु दिवसेंदिवस आता कोटेसाहेब म्हणाल्यासारखं सामुदायिक विवाहामध्ये लोक येण्याचं कमी झालेले आहे, कारण आता बरेच लोक श्रीमंत झाल्यासारखं वागू लागले। तेव्हा पद्मशाली हा समाज जवळजवळ 80% गरीब समाज असून त्यांच्याकडे दोन युवक संघटनेने परिवर्तन करावं। वास्तविक पाहता बोधुताई, करुणेकर नगर, आपली विडी घरकुल अशा अनेक उपभाग आहेत, त्या ठिकाणी आपण जर प्रचार केला तर लोकांचे मत परिवर्तन होईल आणि ते लोक सामुदायिक विवाहामध्ये येऊन सहभागी होतील। तेव्हा युवक संघटनेने जोमाने प्रचार करावे, बाबा सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे, आपण परिस्थिती बघून वागायला पाहिजे, म्हणून तेव्हा युवक संघटनेने सगळीकडे जाऊन सगळ्यांना पटवून द्यावं अशीच मी या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे आपल्याला विनंती करतो। या प्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी, प्रेसिडेंट मनोहर माचरला, श्रीकांत कमटम, प्रकाश पोरंडला, अंबादास कुडक्याल, पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागार्जुन राऊळ, गोविंद राजुल, पवन गुंडेटी, महेश येमुल आणि समाज बांधवांची उपस्थिती होती।